संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 5. संध्येला वसिष्ठांचा उपदेश. सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मदन आणि श्री यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले. शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवांना म्हणाले, तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कोणाकडे गेली, तिची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संध्येने तपश्चर्या करून देहत्याग केला. मग ती महातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वसिष्ठांशी विवाह केला. ती श्रेष्ठ पतिव्रता होती. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वसिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे हे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर. ते चारी पुरुषार्थ देणारे आहेत. ते सर्व विश्वाचे जनक आहेत. त्यांच्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्यांचेच मनोभावे भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूच्या साधनेने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. इच्छित फलाची प्राप्ती होईल. ओम नमः शिवाय चा निरंतर जप करत जा. तू मौनात राहूनही शिवपूजन कर. उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते. निस्वार्थ भावाने शिवाची पूजा कर. तुझी आराधना निश्चित सफल होईल. वसिष्ठांनी संध्येला उपदेश करून ते निघून गेले. नमः शिवाय. ओम.